नवरात्रीचा 7वा दिवस, देवी कालरात्री. असे सांगितले जाते की जेव्हा धूम्रलोचन नावाच्या बलाढ्य राक्षसाने पृथ्वी व स्वर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्व देव घाबरले. देवतांनी देवी दुर्गेकडे मदतीची याचना केली. तेव्हा आई दुर्गेने स्वतःचे भयंकर व उग्र रूप धारण केले. तिचे ते रूप होते कालरात्री. या स्वरूपात देवीचे शरीर कोळशासारखे काळसर, डोळे लाल व तेजस्वी, श्वास अग्निज्वाळेसारखा आणि केस विस्कटलेले होते. गळ्यात कवटींची माळ आणि भीषण हास्याने दुष्टांचा नायनाट करण्याची ती शक्ती होती. देवी कालरात्रीच्या केवळ दर्शनानेच राक्षस भयभीत होऊ लागले. तिच्या एका गर्जनेने पर्वतही हादरले. शेवटी तिने धूम्रलोचनाचा सहज नाश केला. त्यानंतरही अनेक दुष्ट राक्षस तिच्या भीतीदायक स्वरूपाने पळून गेले. यामुळे ती भक्तांचे रक्षण करणारी आणि दुष्टांचा नाश करणारी देवी म्हणून ओळखली जाते. तिच्या कृपेने संकटे नाहीशी होतात आणि भक्ताला धैर्य, शौर्य व विजय प्राप्त होतो. देवी कालरात्रीचे शरीर कृष्णवर्णी म्हणजेच काळे आहे. तिचे 3 डोळे आहेत, जे ब्रह्मांडाच्या तिन्ही काळाचे प्रतीक आहेत: भूत, वर्तमान आणि भविष्य. केस विस्कटलेले, गळ्यात कवटींचा हार आहे. वाहन आहे गर्दभ म्हणजेच गाढव. हातात खग, वज्र तसेच अभयमुद्रा व वरमुद्रा धारण केलेली आहे. दिसायला भयावह असली तरी ती शुभफल देणारी व भक्तांची संकटनाशिनी आहे. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील अंधाराला घाबरू नका, त्याला सामोरे जा, तेव्हाच प्रकाश दिसतो.